आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये काही कमेंट्समध्ये असं विचारण्यात आलं की अल्सरेटिव्ह कोलायटिसवर आम्हाला उपाय सांगा आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसबद्दल माहिती सांगा. तर आज आपण तेच पाहणार आहोत की अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे काय. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा जास्तीत जास्त क्रॉनिक कंडिशनमध्ये आढळतो, म्हणजे जीर्ण झालेला असतो. बऱ्याच वर्षापासून ही तक्रार आपल्याला पाहायला मिळते. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा जर शब्द पाहिला तर त्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह म्हणजे काय, आपल्या मोठ्या आतड्यामध्ये अल्सरस होतात. आणि कोलायटिस म्हणजे काय, तर आपल्या मोठ्या आतड्याला सूज येते. तर इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आणि अल्सरेशन्स म्हणजे जिथे अल्सर्स तयार होतात, अशी कंडिशन आपल्या आतड्यामध्ये जेव्हा असते तेव्हा त्याला म्हणायचं अल्सरेटिव्ह कोलायटिस. आणि या अल्सरेटिव्ह कोलायटिसची कारणं पण भरपूर आहेत. जसं आपण जास्तीत जास्त बाहेरचं फूड खातो, जंक फूड खातो, मसालेदार खातो, याबरोबरच आपल्या मनाची अवस्था नेहमी स्ट्रेसफुल असेल, आपल्यामध्ये स्ट्रेस जास्त असेल, तरीही आपल्या आतड्याला, मोठ्या आतड्याला सूज येऊन तिथे अल्सर्स होऊ शकतात. याबरोबरच अनुवंशिक पण काही कारणं आहेत. नंतर जर तुम्ही बऱ्याच काळ जर NSAIDs म्हणजे जास्तीत जास्त पेनकिलर्स घेतलेली असतील, अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स घेतली असतील, तरी त्याचा परिणाम तुमच्या आतड्यावर होऊन अल्सरेटिव्ह कोलायटिस व्हायची शक्यता जास्त असते. याबरोबरच आपल्या शरीरामधली व्याधिप्रतिकार क्षमता आपल्या कोलोनमधल्या म्हणजेच मोठ्या आतड्यामधल्या सेल्सवर अटॅक करायला चालू करते. हे पण एक कारण आहे. आणि त्या जोडीला आणखी एक एज हा फॅक्टर असतो की साधारण 15 ते 30 वर्षापर्यंत किंवा 60 वर्षानंतर हे आजार जास्त होताना दिसतात.